ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पंप लावलेले आहेत आणि त्या पंपामुळे पाणी बाहेर फेकण्याचं काम सुरू आहे। स्वतः आयुक्त फील्डवर आहेत, रात्री 3 वाजेपर्यंत वॉर रूममध्ये होते, कंट्रोल रूममध्ये होते, आता देखील ते इथं आले होते आणि या संपूर्ण भागाची पाहणी करून या ठिकाणी पूर्णपणे जिथं जिथं आवश्यकता आहे तिथं मोठ्या कॅपॅसिटीचे पंप लावले जातील। जिथं लोकांना सुरक्षित स्थळी हलवायचं आहे तिथं सुरक्षित स्थळी हलवलं जाईल। मुंबई आणि ठाणे MMR मध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे। पाऊस प्रमाणापेक्षा म्हणजे कमी वेळात जास्ती पाऊस पडतोय आणि म्हणून मिठी नदी आहे तिथंही देखील पाणी जास्त भरलं आहे। सायनमध्ये आहे, अंधेरीमध्ये आहे, हिंद माताच्या इथे आहे आणि मी मुंबई महापालिका आयुक्तांशी देखील बोललो आहे, त्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत। त्यांची सगळी टीम फील्डवर फिरती आहे आणि जिथं जिथं आवश्यकता आहे तिथे तिथे होल्डिंग पॉन्डमध्ये जे पंपाने पाणी खेचलेलं होल्डिंग पॉईंटमध्ये सोडत आहेत, जेणेकरून तिथं लोकांना दिलासा मिळेल। त्यामुळे सर्व यंत्रणा जी आहे यंत्रणा पूर्णपणे फील्डवर काम करते। पावसाचा अलर्ट जो आहे तो गुरुवारपर्यंत रेड अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे, त्यामुळे उद्या आणि परवा पुढच्या 2 दिवसांमध्ये आवश्यकता वाटली तर पुन्हा सुट्टी जाहीर नाही बिलकुल आता सुट्टी जाहीर केलेली आहे आवश्यकतेनुसार। बघा लोकांच्या जीवापेक्षा दुसरं काय महत्त्वाचं नाही आहे आणि म्हणून काम आवश्यकता असेल तरच लोकांनी घराबाहेर पडावं। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे आवाहन देखील या ठिकाणी मी करतोय। स्वतः मुख्यमंत्री देखील सर्व महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर आढावा घेत आहेत आणि सर्व टीम कामाला लागले। मला वाटतं अजितदादा पण स्टेट डिझास्टरमध्ये जाऊन आले आणि म्हणून एकंदरीत सगळी टीम फील्डवर काम करते। आमचं एकच आहे की लोकांचं जीवितहानी आणि वित्तहानी होऊ नये, लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी हे सर्व शासन आणि प्रशासन महापालिका पूर्णपणे कामाला लागलेले आहे। अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे, त्यामुळे लोकांना काय आव्हान असेल? लोकांना आव्हान आहे की कामाशिवाय गरजेशिवाय बाहेर पडू नये आणि आता सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी जे कमी वेळामध्ये जास्तीचा पाऊस पडतो, आता ठाण्यामध्ये काल 225 मिलीमीटर पाऊस पडला, मुंबईमध्ये त्याच्यापेक्षा जास्त पाऊस पडला आणि त्यामुळे हे जे आहे तर लोकांनी देखील सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय काळजी घेतली पाहिजे अशी माझी मुंबई MMR मधल्या सर्व लोकांना, ठाण्यातल्या लोकांना विनंती वजा आव्हान आहे की आपण सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यकतेनुसारच बाहेर पडावं, अन्यथा वर्क फ्रॉम होम आपण करतच होतो त्याप्रमाणे आपण काही कामं जी आहेत आपण सुरक्षेच्या दृष्टीने आपण केली पाहिजे आणि नागरिकांनी प्रशासनाला आणि सरकारला सहकार्य केलं पाहिजे। आणि एवढंच मी आपल्याला सांगतो की सरकार आणि शासन आणि प्रशासन पूर्णपणे या जनतेच्या पाठीशी उभं आहे, त्यांना जी काही मदत लागेल ती मदत केली जाईल। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।